राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी महिला आयोगावर गंभीर आरोप केले। रुपाली चाकणकर पार्ट टाइम अध्यक्ष आहेत असा आरोप रोहिणी खडसेंनी केलाय। अध्यक्ष बदलून महिला आयोगाला फुल टाइम अध्यक्ष द्यावं अशी मागणी रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली। वैष्णवीच्या मृत्यूला महिला आयोग जबाबदार आहे, योग्य वेळी कारवाई केली असती तर तिचा जीव वाचला असता असंही रोहिणी खडसेंनी म्हटलेलं आहे। जर वैष्णवीची केस आपण पहिलेपासून बघितली तर वैष्णवीच्या केसमध्ये अक्षम्य अशा चुका महिला आयोगाकडून झालेल्या आपल्याला दिसतात। आजही महिला आयोगाच्या 32,000 केसेस या प्रलंबित आहेत। म्हणजे महिला आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडतंय, त्यांना न्याय हा लवकर दिला जात नाहीये। कारणही असेल कदाचित कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या पार्ट टाइम अध्यक्ष आहेत। त्या पार्ट टाइम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर पार्ट टाइम ह्या त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात। माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातल्या माता भगिनींना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी 24/7 ज्या महिला आयोगाला अध्यक्ष काम करू शकतील त्या महिला आयोगाला अध्यक्ष देण्यात याव्या। आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नकोय, तर आम्हाला फुल टाइम अध्यक्ष या महाराष्ट्राच्या जनतेला हव्यात, कारण आमच्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्रामध्ये वाढतायत।